प्रशांत, काय म्हणतायत अमित शहा? प्राजक्ता, द्वितीय वर्षपूर्ती निमित्त जेव्हा अमित शहा दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत होते आणि त्यानंतर जेव्हा एबीपी माझाशी एका अनौपचारिक गप्पामध्ये बोलताना त्यांनी सांगितलं होतं की या संदर्भातलं जे प्रकरण आहे, खडसेंच्या ज्या बातम्या कानावरती येत आहेत तर ते सगळं प्रकरण गंभीर आहे असं जेव्हा त्यांनी म्हटलेलं होतं, तेव्हाच खरं तर हे स्पष्ट झालेलं होतं की खडसेंचं आता काही खरं नाहीये. आणि ज्या पद्धतीच्या गोष्टी एका पाठोपाठ एक समोर येत आहेत, त्यातही भोसरीतलं जे एमआयडीसीच्या जमीन खरेदीचं प्रकरण आहे ते अतिशय गंभीर आहे, ज्याच्यामध्ये एकतर खडसेंचं कागदोपत्री नाव आलेलं आहे आणि कागदावरती सगळ्या गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत. त्यामुळं या सगळ्या प्रकरणाची जी दखल आहे ती श्रेष्ठींनी घेतली आहे. महत्वाचं म्हणजे आजच मुख्यमंत्री फडणवीस हे स्किल डेव्हलपमेंट संदर्भातल्या एका बैठकीसाठी दिल्लीत येत आहेत. संध्याकाळी 4 वाजता ते दिल्लीत येतील आणि शिवाय आज पंतप्रधान मोदी, अमित शहा यांच्यासोबत देखील मुख्यमंत्र्यांची चर्चा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवरती अमित शहा यांनी खडसेंच्या प्रकरणातली जी सगळी कागदपत्र आहेत किंवा हे जे प्रकरण आहे या संदर्भातला एक अहवाल जो आहे तो मागवलेला आहे. महाराष्ट्राच्या प्रभारी सरोज पांडे यांच्याकडून या संदर्भातला अहवाल जो आहे तो अमित शहानी मागवलेला आहे आणि लवकरच या संदर्भातली कारवाई जी आहे ती होण्याची शक्यता आहे. कारण एकीकडे मोदी सरकार 2 वर्षामध्ये एकाही रुपयाचा भ्रष्टाचार झालेला नाहीये असं सांगतं आहे. शिवाय न खाऊंगा न खाणे दूंगा अशा पद्धतीची वक्तव्य जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली होती. द्वितीय वर्षपूर्तीचा सगळा जल्लोष सुरू आहे देशभरामध्ये आणि त्याच वेळी महाराष्ट्रासारख्या अत्यंत महत्वाच्या राज्यामध्ये अशा पद्धतीनं नंबर 2च्या मंत्र्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप व्हावेत हे पक्षाला कुठेतरी डॅमेज करणार आहे आणि त्यामुळेच पक्षाला याची गंभीर दखल घ्यावी लागते. प्रशांत, त्याचबरोबर मागे याच प्रकरणी बोलताना अमित शहा असं म्हणाले होते एबीपी माझाशी बोलतानाच की या सगळ्या संदर्भातले निर्णय मुख्यमंत्री घेतील. आज मुख्यमंत्री दिल्लीमध्ये येतात, त्यामुळे काही निर्णय होऊ शकतो? नक्कीच आज मुख्यमंत्री जे येत आहेत त्याचं कारण जरी ऑफिशियल बैठक म्हणून सांगितलं जात असलं तरी एकूणच खडसेंच्याच प्रकरणावरती आज दिल्लीमध्ये चर्चा होईल. कारण म्हणजे आता जो अधिवेशनाचा कालावधी आहे त्याच्या आधीच मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो महाराष्ट्रातला आणि केंद्रातलाही होणार आहे. तर या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीमध्ये नेमकं खडसेंचा रोल कशा पद्धतीनं कट करायचा याच्याबद्दलची चर्चा होईल. खडसेंच्या कारवाईची नेमके राजकीय परिणाम काय होऊ शकतील याचं देखील कॅल्क्युलेशन कुठं ना कुठेतरी मुख्यमंत्र्यांच्या मनात असणार आहे आणि त्याच्या संदर्भातली चर्चा अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यासोबत होईल. कारण खडसे हे किती नाही म्हटलं तरी त्यांच्याकडे सध्या 11 खाती आहेत. उत्तर महाराष्ट्रातले एक महत्वाचे नेते आहेत आणि जसं आपण कालपासून पाहतोय की त्यांनी आपल्या परीने एक दबावतंत्र सुरू केलेलं आहे. नगरसेवक राजीनामा देत आहेत, पण पक्षाला कारवाई करावी लागणं हे तर अटळ आहे. कारण काही ना काही पद्धतीचा मेसेज जो आहे तो जनतेला द्यावाच लागणार आहे. कारण मग आघाडीचं सरकार आणि आत्ताचं भाजपचं सरकार यात फरक काय अशा पद्धतीचे प्रश्न देखील मीडियामध्ये आणि एकूणच जनतेमध्ये देखील चर्चेला जाऊ शकतात. त्यामुळे आज या संदर्भात मुख्यमंत्री जे आहेत ते आपलं मत किंवा जे कॅल्क्युलेशन्स जे आहेत ते पक्षाच्या अध्यक्षांसमोर मांडतील आणि त्याच्यानंतर एक कारवाई जी आहे त्यानंतर आपल्याला होताना दिसेल.